हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आज मला बरं नव्हतं वाटत म्हणून सकाळी लवकर उठले नाही. मग पाणी गेलं, मग काय भांड्यांचा ढिगारा हातानेच घासायला लागला. मग झाडलोट केली आणि पोळी भाजी केंद्रातूनच भाकरी आणि भाजी घेऊन आली. बाबा आणि मी जेवलो आणि मग मी तयारीला लागले. 2 वाजलेत मला आज, तरी आज मी फक्त भांडी घासली, झाडू मारलं. हे आहे हायफनचं डबल शॉट सिरम रेडियंट स्किनसाठी. म्हणजे आता रेडियंट तर होणार नाही कारण यंग असताना लक्ष नाही दिलं मी स्किन केअरवरती. सो पण तरी थोडंफार काय करता आलं तर करायचं म्हणून ते सिरम म्हणजे अजून खराब होण्यापासून संरक्षण म्हणून ते सिरम मी वापरते. थोडंसं सुकू देऊया सिरमला, तोपर्यंत आपण केस विंचरून घेऊया, मग सनस्क्रीन लावूया. केस धुवायला पाहिजे, नाचून घामाणी कडक झालं एकदम. ऑइल लावूया, थोडंसं ऑइल लावूया, नाही तर तुटतील भरपूर तुटतील. मी अविनीचं ऑइल वापरते केश पल्लं. ते असं मग स्टिकी नाही वाटत मला. नॉन स्टिकी ऑइल आहे, छान असं केसात जिरतं. मला सिरमची गरज नाही पडत. म्हणजे ऑफकोर्स मी हिटिंग टूल्स वापरत नाही म्हणून मला सिरमची गरज नाही पडत आणि मी तेल लावू शकते. तर तुम्ही हिटिंग टूल्स वापरता रोज किंवा स्टायलिंग करता तर ऑइल नाही लावू शकत आपण, त्याच्यासाठी तुम्हाला सिरमच वापरायला लागेल. बघा आता लगेच गुंता निघतोय. थोडंसं ऑइल लावल्यावरती केस तुटत नाही. आणि आता ते लावलं आहे जस्ट म्हणून थोडंसं चिपचप वाटतंय, पण थोड्या वेळाने केस पूर्ण छान असे सुटसुटीत होतात. खूप मस्त ऑइल आहे अविनीचं केश पल्लं. आता आज मी काल मला बरं नव्हतं, जसं मी व्लॉगमध्ये सांगितलं, बरं नव्हतं इन द केस. मला एवढं विकनेस आलं, त्यानंतर रात्रभर अधूनमधून माझ्या पायात गोळे येत होते. आता ते मला खूप वर्षांनी मी एवढं तास प्रॅक्टिस करते, एवढा लांब प्रवास करते, त्यात भर दुपारची उन्हातानाची फिरते म्हणून असावं. सो काल मग पायात माझ्या एवढे गोळे येत होते की मला असह्य वेदना, माझ्या पायाचे वाकडे होत होते. कसं कसं करून ते सारखे ते पायाचे क्रॅम्प्स सहन करत झोप माझी अर्धवट झाली. म्हणून मी सकाळी आज 7:30च्या ऐवजी 8:30ला उठली आणि सगळ्या कामांचा बट्ट्या बघ. पाणी नाही भरलं, फोर्सने पाणी लागतं म्हणून वॉशिंग मशीन पण नाही लावली. त्याच्यामुळे सगळा भांड्यांचा ढिगारा आज हातानेच घासला आहे. त्याच्यात रात्री बरं नव्हतं म्हणून रात्री एडिटिंग नाही केलं आणि म्हणून ते सकाळी करत बसले, म्हणून त्याच्यातही माझा वेळ गेला पूर्ण करण्यात. मग काय सनस्क्रीन लावूया ॲटलिस्ट चेहऱ्याला, हाताला तर नाही लावत मी. केस पातळ झालेत ना, त्याच्यामुळे ते वळणच बरोबर येत नाही. मस्त आधी होते केस, छान बसायचे. ठीक आहे, काय करतो. आणि तरी मला जेवढे जमतील तेवढी कामं मी आटोपली आणि रेडी होते. आता वाजले 2:05. खरं तर मी यावेळेला निघायला पाहिजे, पण मला अजून 10 मिनिट उशीर होणार आहे कारण मी आज अजून कपडे नाही वाळवले, ते मी काल धुवून ठेवले मशीनमध्ये. गट हेल्थसाठी बटरमिल्क प्यायले. मस्त थंडगार बटरमिल्क पिऊन मी निघाले. 2:09ची ट्रेन अजून नाही आली. आता वाजले 2:25. आता ती 2:09ची ट्रेन नक्की 5 नंबरला येते, 3 नंबरला येते ते बघायला पाहिजे. म्हणून मी बरंच थांबले. सो होपफुली फास्ट ट्रेननी जाते म्हणून लवकर पोहोचेल, पण 4च्या पुढे गेली तर मग थोडं ओरडा पडला. कारण बरं नव्हतं, पाय दुखत आहेत, पायांना आकडी येते आणि ट्रेन लेट आहे, अंगात शक्ती कमी, तरी किती मस्ती ना. म्हणजे मला जायचंच आहे नाचायसाठी. म्हणजे त्यात मला जो आनंद भेटतो तो मला कशातच भेटत नाही, त्याच्यामुळे मला जायचं आहे. आणि एवढं स्ट्रगल करून पण मला त्यात मजाच येते, तो मी जाणारच आहे. रोजच्या रिच्युअलप्रमाणे पुस्तक वाचलं. रोज 2 चॅप्टर कंप्लीट करण्याचा माझा प्रयत्न असतो. आज तर बस नव्हती म्हणून खूपच उशीर झाला आहे. पुन्हा माझी मैत्रीण भेटली आज पण, म्हणजे आम्ही रोज एकत्रच येतो सेम टायमिंगला, ऑन टायमिंगला. आता पण 3 मिनटं राहिले 4 वाजायला आणि आम्ही आता पोहोचू. रोजच्यासारखं आम्ही रोज लेट आहोत. ह्या माझ्या वर्कशॉपच्या मैत्रिणी ज्या माझ्यासाठी जागा पण पकडून ठेवतात, माझे व्हिडिओ पण काढायला मदत करतात आणि फोटोज पण काढतात. म्हणजे आमची खूप छान गट्टी जमली.
तर ते तुला जमलं पाहिजे असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. मावशींची त्यांच्या मुलीनंतरची एक ज्येष्ठ विद्यार्थिनी आहे. मस्त. तुला बदामाची खूप गरज आहे. मला बदाम तू डब्बा रोज विसरून येते. मला बदाम मी बदाम खाऊन येते तरी विसरते. मी बदाम भिजून आणते खास तुझ्यासाठी. असं फोडलंय बघा. हे बघ, तिनेच फोडलंय, हीच आहे ती. पाडलंय बघा. आज निघेपर्यंत 8:20 झालेत. रोज मला 5-5 मिनिटं लेटच होते कारण म्हणजे आता ते जास्त शिकवत चाललं तर त्याच्यामुळे तेवढा कम्प्लीट करेपर्यंत तेवढा उशीर होतो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे थॉट्स मला कमेंट्समध्ये शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम.